लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर, विरोधकांच्या गदारोळात विधेयकाला मंजुरी। गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश दिले। नीट पेपर फुटी आणि आंदोलनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधींनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागा। किरेन रिजिजू यांचं राहुल गांधींवर पलटवार। देशातील शिक्षण व्यवस्था आरएसएस चालवते। प्रत्येक विद्यापीठात आरएसएसचे कुलगुरू। राहुल गांधींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका। संसदेबाहेर समाजवादी पार्टीचं आंदोलन। राम मंदिर दान चोरी विरोधात निदर्शनं। अखिलेश यादवांसह खासदारांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। शरद पवारांनीही गेल्या आठवड्यात घेतली होती मोदींची भेट। भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण। शरद पवारांकडून मात्र चर्चांना विराम। मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार। 29 ऑगस्टला अखेरचं पण निर्णायक आंदोलन। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा। मुंबई महापालिकेची गाड्यांवर उधळपट्टी। 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ ऐवजी आता महागड्या इनोवा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ गाडी सोयीची नसल्याचा दावा। पुणे विद्यापीठात बोगस पदव्यांचं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप। 3 लाखात बीकॉमची डिग्री देण्याची ऑफर। एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस। आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह महानगरात उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार। मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरातल्या शाळांना आज सुट्टी। नागपुरात सध्या पावसाची उसंत। काल घरात आणि दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। आता घरातील साफसफाईचं नागपूरकरांपुढे मोठं आव्हान। राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो साई भक्तांची मांदियाळी। अक्कलकोटलाही स्वामी समर्थांच्या मठात भाविकांची रीघ। 2 कोटींचं बक्षीस असलेला माओवादी नेता मिसिर बेसरा याला अटक। सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांची संयुक्त कारवाई। धनबादच्या जंगलातून घेतलं ताब्यात। बेसराच्या अटकेमुळे नक्षलवादी चळवळीला जबर धक्का। पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकांदरम्यान भीषण हिंसाचार। पाक लष्कराच्या गोळीबारात 30 आंदोलकांचा मृत्यू, 50हून अधिक जखमी। संपूर्ण पीओकेमध्ये कलम 144 लागू। इंटरनेट सेवाही बंद।